हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याजवळ शेअर करणार आहे पिल्लूचं डेली रुटीन. म्हणजे मी तिला काय खायला देते, काय पियायला देते, किती वाजता झोपते, किती वाजता उठते, कोणतं फूड बाहेरचं देते, घरचं देते, मी तुमच्याजवळ आज आणि विथ रेसिपी मी तुमच्याजवळ शेअर करणार आहे. पिल्लू सकाळी उठल्यानंतर पहिलं तिने दूध पिलेलं, पुरी 1 बॉटल ती दूध पिऊन घेते आणि त्याच्यानंतर मग तिचं जे रुटीन आहे ते चालू होतं. उठल्या उठल्या तिला दूध वगैरे देते, मग तिचं ड्रेस वगैरे आहे डायपर फ्री करते तिला. आणि डायपर आहे ना, मी तिला फक्त एकच टाईम लावते, ते पण रात्री लावते. आणि तिला पण सध्या डायपर आवडत नाही, त्याच्यामुळे रात्री ती लावून घेते आणि दिवसा असं लावलं ना की मग ती खेचत बसते. आणि आता आम्हाला दोघांना चहा ठेवले आणि पिल्लूसाठी थोडंसं दूध आणि तिला बिस्किट भरवेल. हार्डली तिला 2 किंवा 3च भरवेल, कारण का कसं होतं ना की आम्ही जेव्हा चहा पितो तेव्हा तिचं पण असं असतं की मला पण बिस्किट द्या, असं तिचं असतं. त्याच्यामुळे चहामध्ये डिप करून देण्यापेक्षा मी म्हणते दुधात डिप करून देऊ. त्याच्यामुळे मग मी तिला 2 किंवा 3 बिस्किटं असेच फीड करते दुधासोबत. आणि तिने ऑलरेडी दूध पिलेलं आहे, त्याच्यामुळे तिचा थोडासा ब्रेकफास्ट आहे तो थोडासा लेट करते, म्हणजे अर्धा तास किंवा 1 तास पकडून घ्या तुम्ही. आणि ज्या टाईमला ती बिस्किटं खाते ना त्याच्या टायमिंगला मी 1 तासाने तिला जो तिचा ब्रेकफास्ट आहे ना तो देते. कारण का एका तासामध्ये तिची खूप सारी मस्ती होते, इकडे तिकडे चाल, इकडे तिकडे धाव, धडपड, हे कर ते कर, त्याच्यामध्ये ते बरोबर जिरून जातं. सो मी आता तिला जे आहे ना ते आपलं नॉर्मल बिस्किट नाही भरवत, मी तिला ब्रिटानियाचं न्यूट्री चॉईसवालं आहे ते भरवते. त्याच्यामध्ये 0 मैदा आहे, त्याच्यामुळे मैदावाले पदार्थ आहेत ना मी जास्त तिला भरवत नाही. कारण का तिला आहे ना पॉटीला थोडासा अजून पण त्रास होतो. कॉन्स्टिपेशन बोलता येणार नाही, पण जेव्हा बाळ सॉलिड खातं ना तेव्हा त्यांना पॉटी आहे ना थोडी हार्ड होतेच होते. कारण का त्यांना ती सवय नसते आणि आपल्याला पण एवढी आयडिया नसते की बाबा आधी नॉर्मली जे आहेत ते असे लिक्विडमध्ये करतात आणि पटकन हार्ड पॉटी करायला लागतात, मग आपल्याला पण थोडं टेन्शन येतं. पण ते नॉर्मल आहे. आपण त्यांना सॉलिड वगैरे खायला देतो, थोडंसं लिक्विड कमी करतो आणि आपण नॉर्मल जे सॉलिड खातो तसं त्यांना खायला देतो. त्याच्यामुळे मग त्यांना ती पॉटी आहे ती हार्ड होते आणि त्यांना थोडासा त्रास होतो, कारण का त्यांना पण त्याच्यातून ते गेलेले नसतात आणि ते खूप छोटे असतात त्याच्यामुळे. आणि आता तिचं टी शर्ट आलेलं तर ती मला बोलत होती ओपन करून दाखव, म्हणजे ओपन करून दे पिशवीत काय आहे ते. सो आता मी इथे तिला करते नाचणीचं सत्व. जे नाचणीचं सत्व जे मी यूज करते ना ते कुठलं करते ते तुमच्याजवळ मी लास्ट ब्लॉगमध्ये शेअर केलं आहे. सो कुठलं करते ते तुम्ही त्याच्यासाठी लास्ट ब्लॉग नक्की बघा. आणि सध्या ना मी तिला एकदम लिक्विडमध्ये देते, नाहीतर मग मी ना तिला असं थोडंसं घट्टसर देते, कारण का तिला सर्दी झाली आणि थोडंसं लिक्विड दिलं ना आणि गरम गरम दिलं ना की थोडंसं सुपी टाईप होतं आणि तेवढं जरा तिला घशाला वगैरे बरं वाटेल म्हणून मी तिला थोडंसं असं लिक्विड फॉर्ममध्ये देते. आणि आता तिला नाचणीचं वगैरे सत्व भरवेल, मग ती खेळेल बाबांसोबत आणि तोपर्यंत ना मी माझी जी कामं असतात ना ती आवरून घेते पिल्लू खेळेपर्यंत. दीपकची नाईट शिफ्ट असल्यामुळे दिवसा मला एवढा कामाचा लोड येत नाही, कारण का तो घरी असल्यामुळे मग मी पटपट कामं माझी आवरून घेते. संध्याकाळला जरा पण काम सोडत म्हणजे ठेवतच नाही, सगळं आहे ते दुपारच्या टायमिंगलाच आवरून घेते. कधीतरी असे राहून जातात काही कारणामुळे. आणि आता तिला मी नाचणीचं सत्व भरवते. मी रोज सकाळी ती उठते ना तेव्हा तिला हनुमान चालीसा लावून देते. हनुमान चालीसा लावल्यानंतर दीपक कुठलं तरी एक मंत्र लावतो, ते ती ऐकत बसते. असं पण नाही आहे की तिला टी व्हीमध्ये कार्टूनच हवे, ती काहीही बघते. त्याच्यामुळे तिचा एवढा हे नाही आणि तिच्या खेळण्यामध्ये ती गुंग असते. आणि ते झाल्यानंतर मी तिला झोपवते. आणि तुम्हाला मी सांगते पिल्लूला आम्ही जो पाळणा आहे ना तो कधीपासून बंद केला. ती अशी पण झोपते, तिला शोल्डरवरती घेतलं आणि जरासं असं थापलं तरी पण ती झोपून जाते. सो आता तिला मी झोपवते इथे आणि कधी कधी फीड पण करून ती झोपते. आणि सध्या ती ब्रेस्ट फीड आहे ना ती खूप कमी पिते. तुम्ही बोलू शकता की झोपतानाच ती पिते मोस्टली करून, नाहीतर मग तिची दिवसा वगैरे असं नाहीच. मग दिवसा तिला स्वतःला भूक लागली की मग ती स्वतः खाऊचा डबा तिला माहिती आहे कुठे आहे काय आहे, आणि मग तिला हवे असेल तर ती स्वतः किचनमध्ये जाते आणि सांगते की हे हवे ते हवे. त्याच्यामुळे एवढं काय तिचं खाण्याच्या बाबतीत टेन्शन नाही आहे. ती स्वतःहून सगळं सांगते भूक लागली की. फक्त एवढंच तिचं टेन्शन आहे ना की ती आहे ना पाणी खूप कमी पिते, म्हणजे तिला पाण्यासाठी ना खूप जबरदस्ती करावी लागते. सो आता ही फायनली झोपली पिल्लू, अगदी शांतपणे झोपून जाते. जेव्हा नाश्ता करते ना तिचा ब्रेकफास्ट होतो त्याच्यानंतर मग ती शांत झोपून जाते. आणि कसं झालं आहे सध्या तरी की तिला आहे ना सर्दीचं औषध चालू केलं आहे, त्याच्यामुळे त्या माईट बी आहे नंतर सर्दीमुळे आहे ना थोडंसं तिला गुंगीसारखं येत असेल, त्याच्यामुळे ती लवकर झोपून जाते आणि चांगली झोपते. नाहीतर मग ती अर्ध्या तासात 1 तासात उठून जाते. आणि ही जी तिची नॅप आहे ना सध्या तरी 2 किंवा 3 तासाची होऊनच जाते त्या औषधमुळे माईट बी. आणि सर्दीमुळे पण ती खूप इरिटेट झालेली. सो तिला मी सध्या तरी जे लिक्विड म्हणजे औषध दिलं आहे ते 5 दिवसाचं आहे आणि स्टीम आहे ती मी तिला कंटिन्यू अजून तरी देते, कारण का एवढी पण अशी तिची
सर्दी आहे ती गेली नाही आहे. आणि आता झोपल्यानंतर मग मी माझी जी बाकीची कामं आहेत म्हणजे जेवण वगैरे, कपडे धुणं, म्हणजे मशीन आहे तरी पण ते मशीनला टाकावंच लागतं ना. सो ते जी कामं आहेत ती पटपट करून घेईल आणि मग परत तेच रुटीन चालू होईल. आणि इथे मी आम्हाला स्टफ मिरची बनवते, पहिल्यांदा बनवते. अगदी नेटवर पाहिलं आहे मी. त्याच्यासाठी बेसन घेतले, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, घरचे मसाले, अद्रक लसूणची पेस्ट, बस बाकी काही घेतलं नाही. आणि हे आता मिरचीमध्ये स्टफ करेल आणि बघूया कसं लागतं, कारण का पहिल्यांदा मी करते, कधी केलं नाही आहे. जर केलं ना तर मग भजी किंवा त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी स्टफ करून कधीतरी भजी असं काहीतरी करते. आणि मोस्टली करून ना मला मिरची किंवा स्टफिंगचं असं काही आवडत नाही. आणि मोस्टली करून तळलेली मिरची तर आवडत नाही. खाल्लं तर वडापावच खाते जास्त, भजी वगैरे नाही आवडत मला. सो दीपकची फरमाईश होती, सो ते करायचं होतं. आणि ना खूप दिवसापासून आणलेली ती भजीसाठीच आणलेली, पण भजी काही जास्त खाल्ली गेली नाही, त्याच्यामुळे ती उरून गेलेली. म्हटलं आता काहीतरी स्टफिंग मिरची करते जेणेकरून ती पण संपून जाईल. आणि इथे मी माझे पटपट कामं आवरून घेते. अशा प्रकारे आहे ते मी स्टफ केलं आहे. आणि आज आहे ना मी पिल्लूला करणार आहे एग करी. आज फ्रायडे आणि पिल्लूसाठी मी श्रावण वगैरे धरत नाही. तिला आठवड्यातून एकदा तरी नॉनव्हेज द्यायचं असं मी ठरवलेलंच आहे. सो आज मी तिला अंडा करी करते आणि तुमच्याजवळ रेसिपी मी शेअर करते आणि ऑलरेडी केलेली आहे. हे जे वाटण आहे ते मी घरी बनवलं आहे. ह्याच्यामध्ये खोबरं, कांदा आणि लसूण आहे, बस बाकी काही नाही. आणि जिरं, ह्याला चांगलं तव्यावरती भाजून घ्यायचं आणि त्याची बारीक अगदी पेस्ट करायची. त्याला तेलामध्ये टाकल्यानंतर थोडंसं तेल सुटल्यानंतर मी टोमॅटो ॲड केला. टोमॅटो ॲड केल्यानंतर त्याला पण तेलामध्ये अगदी नीट व्यवस्थित परतून घ्यायचं, अगदी सॉफ्ट वेळेपर्यंत परतून घ्यायचं, जेणेकरून ना मग बाळाच्या तोंडात असं आलं ना हार्ड की मग ते खायचं सोडून देतात. त्याच्यामुळे ते सॉफ्ट होईपर्यंत त्यांना चांगलं शिजवून घ्यायचं. तुम्ही मीठ पण टाकू शकता तेव्हा त्या टायमिंगला, पण मी नाही टाकत कारण का ना मला तो अंदाज नाही कळत, परत वरतून टाका त्याच्यामुळे. आणि घरचे जे मसाले आहेत ते टाकले. घरच्या मसाल्यांमध्ये मी धणे पावडर, गरम मसाला आणि काय हळद घेतलं बस. आणि जर गरम मसाला आहे ना त्याची क्वांटिटी आहे ना तुम्ही थोडीशी जास्त घ्या, कारण का जास्त क्वांटिटी घेतली ना की जराशी टेस्ट येते खडे मसाल्यांची आणि थोडंसं त्यांना स्पायसीनेसची पण सवय होते, त्याच्यामुळे तसं घ्या तुम्ही. आणि तेल सुटेपर्यंत थोडंसं शिजवून घ्यायचं. तुम्ही बघताय कसं शिजतंय ते. सो अशा प्रकारे ह्या ज्या वाटण्यामध्ये ना तुम्ही चिकन पण करू शकता, इवन कडधान्यांच्या भाज्या असतात ना ग्रेव्हीवाल्या त्या पण करू शकता. मी पिल्लूला असंच देते सगळं, कडधान्याच्या भाजीची ग्रेव्ही, चवळी, मटकी, मूग, राजमा असंच सगळं बनवून तिला मी देते आणि ती आवडीने खाते. आणि जे अंडं आहे ते पुरं एक आहे, त्याला ना मी बारीक कट करून तिला दिलं आहे. आणि तिला ना जास्त करून आहे ना व्हाईट पार्ट नाही आवडत, तिला ना येल्लो पार्ट आवडतो आणि मग तो आहे ना ती आवडीने खाते. सो तो कट करून मी टाकला आणि आता त्याला मी चांगली उकळी येईपर्यंत चांगलंसं शिजवून घेईन. अगदी तुम्ही बोलू शकता 10 मिनटं तरी किंवा 5 ते 6 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं, कारण का जेव्हा चांगलं वाटण शिजतं ना तेव्हाच त्या भाजीला चव येते. आणि पिल्लूचं जेवण झालं, आम्हाला मटकी केले आणि आता चपात्या वगैरे झाल्यानंतर मिरची करत ठेवले, बाकीची कामं झालेली आणि मी आता जेवून घेते. आणि पिल्लू बघा आमची लोळत कुठे गेली, दीपकच्या बाजूला झोपलेली, इतकी ती लोळते ना, उठायच्या आधी ती आहे ना ती लोळतच राहते आणि ती इकडून तिकडे गेली आहे. सो ते तिला बघत होती. आणि आता पिल्लूसाठी राईस लावलं. राईसमध्ये मी नॉर्मली तूप टाकते, कारण का आता नॉनव्हेज केलं ते तेलात केलं आहे. आणि तूप आता तिला भातामध्ये ॲड करून दिलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तूप, बस बाकी काही ॲड केलं नाही आहे. कधी कधी मी तिला जिरा राईस पण देते, मग थोडासा चेंज म्हणून. तुम्हाला मी पुढे अशा रेसिपी शेअर करेलच. सो माझी मिरची झाली, सगळं झालं. आणि आता पहिलं भांडी वगैरे धुवून घेते, कारण का पिल्लू उठायच्या आधी ना मला किचनची कामं आहेत ना ती आवरावी लागतात, कारण का ती उठल्यानंतर मग तिला भरवा, त्याच्यानंतर मग तिचं शू आणि तिचा शीचा टायमिंग आहे ना म्हणजे पॉटीचा, तो जेवणानंतरचाच आहे, म्हणजे दुपारचाच आहे. मग त्याच्यात पुरा टाईम निघून जातो. तिला क्लीन करा, तिला आंघोळ घाला, या सगळ्या गोष्टी, परत स्टीम द्या, त्या गोष्टीमध्ये खूप टाईम जातो. आणि तिची मखाने पावडर संपलेली, सो ते मखाने मी रोस्ट करून घेते, कारण का आता उद्या दीपक नाही आहे. सो आजच म्हटलं सगळं जे माझं काम आहे ते करून घेते, नाहीतर मग परत तिला जेव्हा मी फ्रूटचे शेक वगैरे करते ना त्याच्यामध्ये मखाने पावडर आणि बोट्स मला लागतात आणि ड्रायफ्रूट्स पावडर. सो ते संपलेलं, सो ते केलं. आणि नंतर मग पिल्लू आमची दुपारी उठलेली, जी झोपली ना ती डिरेक्टली 1च्या दरम्यान असं काहीतरी उठली ती आणि पुरी झोपेतच आहे, कारण की तिला ना मी जबरदस्ती उठवली, कारण का मग नंतर अजून जास्त झोपली नाही की मग रात्री झोपत नाही. आणि इथे तिने शू करून ठेवली आहे बेडवरती. जरी ती म्हणजे वेट शीट टाकली ना तरी ती शीटवर नसते, कुठे कुठे लोळतच बसते. आणि ऑलरेडी बेडला गादीला आहे, त्याच्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे. आणि तिची अजून पण झोप उडाली नाही आहे, अशी गप मान टेकून झोपलेली आहे.
तिला विचारत होती काय झालं पिल्लू काय नाही, आणि जेव्हा झोपेतनं उठते ना तेव्हा अशीच शांत बसलेली असते. जेव्हा तिला जबरदस्ती उठवणार ना तेव्हा अशीच शांत बसलेली असते, आणि जेव्हा ती स्वतःहून उठते ना तेव्हा तिची बडबड करत काहीतरी बोलत असं तिचं चालू असतं. आणि फुल ती झोपेतच आहे, पण तिला मी उठवलं कारण का मग जास्त झोपली ना की परत रात्री त्रास देईल. आणि सो आता तिला उठवलं वगैरे. तिला उठवल्यानंतर तिला असं थोडंसं बाथरूममध्ये शू वगैरे करून आणलं, आणि आता तिला राईस आणि अंडा करी दिली. आता ती आवडीने खायला आहे. तिला अंडा करी जाम आवडायला लागले सध्या तरी, सो तिला आठवड्यातनं एकदा देते. नॉनव्हेजमध्ये एवढी आहे खेळते, पोट भरलेलं असलं म्हणजे एकदम चांगली खेळते. आता तिला इतक्यात भूक नाही लागणार. तुमच्याजवळ मी सकाळपासून शेअर करते, नॉर्मल घरचंच तिला खायला देते. आता तिने जे राईस आणि अंडा करी खाल्ले ना ते खूप म्हणजे अगदी खाल्ले व्यवस्थित, असं पण नाही टाकून दिलं. तर आता तिला काय लवकर एवढी भूक लागत नाही, कारण का तो अंदाज मला आहे. मी दुपारचं आहे ना तिला खूप हेवी खायला देते, पोट भरेल असं, म्हणजे डायरेक्ट संध्याकाळी मग ती खाते. आता एक छोटीशी नॅप गेली थोड्या वेळाने, त्याच्या आधी थोडंसं असं काय स्नॅक्स खाल्ल्यानंतर ते पण असं पापडी शेव किंवा बिस्किट, बस. बाकी असं काय देत नाही मी तिला संध्याकाळच्या टायमिंगला, म्हणजे झोपायच्या आधी. आता ती खेळेल वगैरे आणि 5-6च्या दरम्यान परत एक नॅप काढेल. आणि आता ऑलमोस्ट ती उठलेली 1 वाजता उठलेली. 1 वाजता उठल्यानंतर ती थोडंसं 1 पण नाही 12:30ला उठली आणि नंतर खेळली वगैरे. आणि आता मी तिला ऑलमोस्ट 1 वाजता मग भरवलं तिला, 1-1.5 होऊनच गेला, मग तिला भरवलं आणि आता खेळते. तर एक मध्ये थोडंसं स्नॅक्स खाईल ती, नाही तर मग दही वगैरे तुमच्याजवळ शेअर करेलच काय खाते काय नाही. आता बसली आहे गप्पा. दीपक गेलाय खाली, त्याच्यामुळे ना व्हिडिओ करता आली नाही तिला तिची, कारण का जेवताना ना मग ती इकडे तिकडे फिरत बसून. मेन म्हणजे लाईट गेलेली त्याच्यामुळे अजूनच इरिटेट होत होती गरमीमुळे. सो चला. आणि आता जेवण वगैरे झाल्यानंतर मी तिला जे सर्दीचं तिचं औषध आहे ते देते, आणि ती आवडीने पिते. हे कारण का ते गोड आहे, तिला वाटतं काहीतरी मम्मी खाऊ देते मला. सो गप्प बसून राहते, आणि ती औषधाची बॉटल तिला दिसली ना की लिटरली ती माझ्या बाजूला येऊन उभी राहते आणि बोलते की दे लवकर, म्हणजे अशी नाचायलाच लागते आणि द्यायला सांगते लवकर. आणि आवडीने पिते ते. जर कडू असलं ना तर पित नाही, गोड असलं तर सगळेच मुलं पितात अगदी आवडीने. पण एक बरं आहे की औषध गोड भेटलं नाही तर मग त्यांना भरवणं ना खूप मुश्किल काम आहे. औषध भरवणं म्हणजे जाम मुश्किल काम आहे, कारण का मागच्या टायमिंगला. सो आता तिची आंघोळ वगैरे मी करून घेतली, कारण का दीपक जायच्या आधी संध्याकाळी सध्या मी आंघोळ करते तिची. मी 2 टाईम आंघोळ करते, पण सध्या सर्दीमुळे ना मी तिची 1च टाईम आंघोळ केली. आज तिला झेंडूची बॉटल दिलेली, जे झेंडू बाम असतं त्याच्यानेच ती खेळत होती. सो आता तिला झोप आलेली, सो ती बोलत होती की मला झोपायचं आहे, पण नाही तिला झोपून दिलं. आणि तिला आता केस वगैरे विंचरायची होती. आंघोळ घातल्यानंतर ना तिला लगेच झोप येऊन जाते. सो आता तिला आहे ते रेडी करते. आणि बाळा लोकांना ना रेडी करणं म्हणजे ना खूप मुश्किल काम. जेव्हा ते चालायला लागतात ना म्हणजे आपल्याला दम लागतो, आणि आपली हालत एवढी होते ना की आपण इरिटेट होतो लिटरली, की कुठली गोष्ट करायला गेलं की ते स्टेबल उभे नाही राहत, इकडे तिकडे नाचत बसतात. आणि आता आहे ना मी तिला गॉगल घालून दाखवत होती, आणि ती पण खूप मज्जा करत होती. तिला भारी वाटतं असं गॉगल किंवा हेअरबँड वगैरे आपण लावलं ना की तिला भारी वाटतं. सो तिच्यासोबत जराशी खेळत होती. आणि त्याच्यानंतर मग दीपकला ऑफिसला पण जायचं होतं, आणि दीपकने काय आज टिफिन घेऊन गेला नाही, कारण का त्याला थोडंसं बरं नव्हतं वाटत. त्याच्यामुळे तो बोलला की मी ज्यूसच पिएल, त्याच्यामुळे टिफिन भरण्याचं एवढं काही हे नव्हतं. पण जेवण तर 2 टाईमचं मी केलेलं, आणि ते आत्ता म्हणजे राहूनच जाईल एक्स्ट्राचं. सो आता बघूया, उद्या नाही तर परवा खाणं ते होईलच माझ्याकडून. नाहीतर मग काय चपाती मी चहासोबत खाऊन घेते, पण भाजी नाही. आणि भाजी थोडीशी तिखट झालेली मटकीची, कारण का जे मसाला तिखट आहे ते थोडंसं ना तिखट असल्याचा म्हणजे अंदाज मला एवढं नव्हतं, त्याच्यामुळे ती थोडीशी स्पायसी झालेली. त्याच्यामुळे तो बोलला की नकोच, मी टिफिन नाही नेते, फक्त ज्यूसच पिएल मी. आणि इथे तिला मी गॉगल लावत होती, आणि ती बघा कशी हे करते, म्हणजे तिला लावायचं पण असतं आणि काढायचं पण असतं. आणि असं असतं की तिचं मला नको ते तुला लाव, म्हणजे ती आपल्याला लावते.
आणि आहे ना मी रिमोटला आहे ना थोडंसं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ना असं रॅप करून ठेवलं, कारण का ती काय करते ना, रिमोट घेते आणि गाणं जर ॲड आली किंवा चेंज करायचं असेल ना, तर रिमोट घेते आणि धाडकन आपटून टाकते. आणि जे पाठचं कवर आहे ना, ते लिटरली सांगू तुम्हाला लूज झालं आहे. टी व्हीला महिना पण नाही झाला आहे आणि हिने रिमोटचा आहे ना पुरा लूज करून टाकला आहे. सो त्याच्यामुळे कवर घ्यायचं कुठे, त्याच्यामुळे मग मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये असं रॅप करून ठेवलं आहे, जेणेकरून ते सेफ राहील. आणि मी बसली ना की हिला माझ्या मांडीवर यायचंच असतं. जरा तरी जागा दिसली ना की ती येऊनच जाते. आणि इथे तिची आता मस्ती बघा कशी चालली आहे. त्या बेडचा आवाज येतो ना, तिच्या हातात जे कडे आहेत ना, ते मारलं ना की बेडला आवाज येतो. सो ती आहे ना ते ठोकत बसते आणि ती मला बोलत होती की चल मला झोपवायला चल. पण अजून खूप टाईम होता, कारण का 5ला मी तिला झोपवते आणि आता दीपक चाललेला. सो तिचं दीपकजवळ मस्ती चालू होती, कारण का दीपकने नवीन कपडे घातले ना की तिला माहिती आहे की बाबा आता चालले फिरायला, म्हणजे कामाला चालले. तिला तेवढं काही कळत नाही. दीपक गेल्यानंतर थोडीशी क्रँकी झालेली, सो त्याच्यामुळे मग मी तिला शेव दिलेली. शेव खात होती ती आवडीने, आणि तिला शेव पापडी या 2 गोष्टी तिला खूप आवडतात. बाकीचं असं मी बाहेरचं तिला काही देत नाही, फक्त शेव आणि पापडी आहे ना तेच ती आवडीने खाते. बस बाकी नॉर्मल जे आपण घरचं खातो तेच तिला देते. आता पिल्लूला झोपवले. ऑलमोस्ट 5 वाजलेत. 5 वाजता तिचा झोपायचा टायमिंगच आहे आणि औषध घेतलेलं ना त्याच्यामुळे ती झोपली. सो आता उठल्यानंतर बघूया, कंटिन्यू करेल. आता माझी जी कामं आहेत ती तुम्हाला माहितीच आहेत, ती पटकन करते, चहा घेते आणि थोडंसं स्किन केअर करायला टाईम भेटला तर करते. आणि उद्या दीपक नाही आहे घरी, सो म्हणजे चालला आहे खेळला आणि मी इकडेच आहे. म्हणजे मावशीची पूजा आहे घरची, सो तो चालला आहे, मी नाही जाणार आहे. सो मला आजच काय ते करून ठेवायचं आहे आणि सगळं केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी. केलेलं ना, ही आहे बोटची पावडर. ही आहे ना मी मोस्टली करून आहे ना मिल्कशेक, म्हणजे तिचे जे फ्रूटचे शेक असतात ना त्याच्यामध्ये ही टाकते, म्हणजे टाकतेच. बनानामध्ये टाकते. ॲपलचा ज्यूस करत नाही, कारण का ते काळे पडतात लगेच, सो ते नाहीच करत. सो बनाना किंवा चिक्कू केला ना की मग त्याच्यामध्ये ही आहे ती टाकते, ते केलं आहे. आणि ही मखाण्याची आहे, हे मी सॅरलेक्समध्ये वगैरे टाकते आणि कधी कधी शेकमध्ये पण टाकते. सो असे हे 2 करून ठेवले. पिल्लूला मी उठवेल थोड्या वेळाने, 5 ते 10 मिनटात. दूध गरम होते, ग्लासमध्ये ठेवेल, ग्लास पाण्यात. हे थंड करण्याची प्रोसेस तर सगळ्यांना माहितीच असेल, सो थंड करेल, गरम आहे. आणि आता इव्हिनिंगच्या टायमिंगला मी पिल्लूला फक्त एवढीच बॉटल देते, जसे की 25 mlच हे देते, काय दूध देते. एवढं दूध दिल्यानंतर मग मी तिला थोड्या वेळाने बिस्किट, दूध किंवा मग ॲपल बिप्पल असं फीड करते, देते तिला. सो तुम्ही बघालच. सो आता दूध आहे ते ग्लासमध्ये ट्रान्सफर करते. तर जस्ट पिल्लू उठले, ऑलमोस्ट 6:30ला उठले. दूध पिते, बोलल्याप्रमाणे दूध पिते. आणि आता दूध पिऊन झालं की मग पुढचं रुटीन चालू. सो कंटिन्यू बघा. पिल्लू नो. सो परत एकदा इव्हिनिंगला मी तिला दूध बिस्किट भरवते. ह्या टाईमला मी तिला 3 किंवा 4 बिस्किट आहेत ते भरवते आणि ती खाते देखील. उठल्या उठल्या मग तिला एक छोटी बॉटल दूध पिते ती, आणि संध्याकाळचं. आणि नंतर मग तिला थोडंसं बिस्किट वगैरे भरवते, मग ती खेळते वगैरे. आणि त्याच्यानंतर मग तिला एक कुठलं तरी फ्रूट्स भरवते. कधी कधी मग तो घेऊन आली आहे ती. आता बघूया काय करते. घेऊन आलेली ती माझ्याकडे, पण तो पडला. आता ओपन केलंय, बघूया काय करते. आली माझ्याकडे, मला लावायला आली. मी लावू? हे बघ, तुला घालू? नारळ आणायला भटजी बुवा गेले बंदरावरती. 2 नारळ 1 रुपयाला 1 नारळ. म्हणजे गवल्या का बिट्टल.
ही आयोडेक्सची हे दिलं खेळायला. सो आज दिवसभर त्याच्यानेच खेळते ती. सकाळपासून तर एकाच डब्याने खेळते ना. पिलू 1 1 1 पिलू 1 बोल 1 and 2. तर इथे ना मी तिला ॲपल भरवते. रोज मी तिला ना बनानाच फीड करते कारण का तिला बनाना आवडतो. फळांमध्ये फक्त ती चिकू ॲपल आणि बनानाच खाते. आता सध्या सर्दी झाली आहे ना त्याच्यामुळे तिला बनाना नाही देत, मग ॲपलच देते. ॲपल मी स्टीम वगैरे करून देत नाही, थोडंसं असं कट करते आणि जी आपलं अद्रक लसूण किसायची किसणी असते त्याच्याने थोडंसं किसून तिला असं देते खायला आणि ती तसंच खाते. जर ते शिजवून वगैरे दिलं ना की मग ती खात नाही, त्याच्यामुळे मग तिला नॉर्मल असंच देते मी तिला आणि ती आवडीने खाते. 9:30 पावणे 10 झालं. आता पिल्लूला ना होममेड सार्लॅक्स करते. सो पटकन होममेड सार्लॅक्सची रेसिपी कसं करते ते तुम्हाला मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे. सो ते काय परत मी एक्सप्लेन नाही करत बसत. ह्याचं करून ठेवलेलं आहे मी, एवढं आहे. सो आता पटकन करते. आता रेडी होते. सॅरलेक्स आहे, तूप, हिंग आणि जिरे पावडर, बस बाकी काय, आणि मीठ, बस एवढंच ॲड करते. सो ते होईपर्यंत झालं की दाखवते कसं होतं. हिने ना मला पकडलं आहे सोडत नाही आहे. सो हे असं तयार केले. आता तिला पटकन भरवून घेते आणि मग डिरेक्टली भेटते तुम्हाला. झालं आहे आता पोटात पडलं आहे तसे मस्ती सुचले. मागासपासून पसारा काढला नव्हता. आता खेळणी बाहेर आली आहेत फायनली. मॅट पण म्हणजे ना आता स्थिर बसतच नाही, सगळं विस्कळून टाकतं. आणि हे बघा पोटात पडलं ना तिच्या भर की मस्ती चालू होते. आणि परत जरा हे झालं ना तिचं पोटातलं कमी की परत किरकिरी चालू होते. आणि आता बघा तो फॅन कसा बघते, फिरतोय ना फॅन बघते. टाकते काय काय करायचं. आता माझं जेवायचं बाकी आहे. बस पिल्लूला मी एवढंच आज मील दिलेलं तुम्हाला मी शेअर केलं. मला कमेंट आलेले, तर बाकीचं मी असं काय एक्स्ट्रा तिला देतच नाही आहे. सो कधीतरी एक्स्ट्रा असं काहीतरी होऊन जातं. सो ते तुम्हाला कळेलच 1 वीकमध्ये. आता सध्या तिची तब्येत डाऊन आहे त्याच्यामुळे तिला हलकं हलकं आणि जास्त का असं हेवी देत नाही. जे नॉर्मल तिचं आहे तेच चालू आहे रुटीन. सो आता पिल्लू घेते. कुकी आता जेवायला बसली आहे, बोलते कुकी जेवते आमची. सो चला आता मी थोड्या वेळाने जेवून घेईल आणि मग रात्री फक्त आता पिल्लूला दूध द्यायचं की फिनिश पिल्लूचा मेळ. Now I know my ABC. Next time won't you sing with me? गॉगल दिसला की तू मला डोळ्यात घाल. B C D तू बोल. कळते गॉगलनी खेळते आणि तिला मागते तर देत नाही. माझं ना डोकं अचानक दुखायला लागलं. पिल्लू काय करते, सारखी बाथरूमच्या इथे जाते आणि दरवाजा ओपन कर बोलते आणि तिला खेळायचं आहे बघा. आणि हेल्मेट लावत होती आज गॉगल. कॅमेराला काय होतं मध्ये, त्याने डोकं असलं दुखतंय ना भयानक. जेवायचं. पिल्लूला गरमी झाली आणि मला डोकं दुखतं त्यामुळे फॅन कमी केला आणि मला गरमी झाली. आज पिल्लूला मी शॉवर दिली, हेड शॉवर, कारण का खूप घाम येतो तिला त्याच्यामुळे. मी काहीतरी चांगलं शूट करायला घेते आणि हे ना
लगेच अशी येऊन बसते. आता मस्तपैकी खेळत आणि नाचत होती तिची ती, परत गेली. मस्तपैकी खेळत होती तिची ती, मस्तपैकी गोल फिरत होती, नाचत होती, काय काय करत होती. म्हटलं आता आणि गॉगल पण लावत होती. म्हटलं कॅमेरा हातात घेतला आणि लागलं ना. नेहमीच आहे हे, डोळे बंद करून येते. बघूया परत करते का. आले परत. डोळे डोळे बघा, हे बघा कसं चालतं. पुढे भिंत आहे, डोळे बंद करून काय चालायची जरूरत. आणि भिंतीवर ना आता काही करते बघा, सुरुवात झाली आहे भिंत रंगवायची. हे बघा नवीन नवीन खेळ कसे सुचतात तिला काय माहिती. हे बघा, हे बघा डोळे बंद करून चालते. हा हे बघा नुसती ना पिल्लू ना एवढी मस्ती करायला लागल्या ना पोट पडल्यापासून. हे बघा एवढं काळं का दिसतंय काय माहिती, एवढं काळं का दिसतंय. बघा कसं चाललंय बघा आली इकडून. पिल्लूला मी हे बॉडी वॉश केले, म्हणजे बाथ बोलतात ना त्या टाईपमध्ये. आता ती पिते दूध पिते. जर जस्ट पुसली आहे ना, सो टॉवेल तिला थोडंसं हे केलं आहे कवर. आणि आता दूध पिऊन झालं की तिला नाईट ड्रेस घालेल तिचा. तिला मी आजारी असली ना की पुसून काढते, आणि जर ओके असते ना एकदम फाईन, तेव्हा मी तिला डेली रात्री आंघोळ घालते. कारण का शू करते, खेळते, त्या शूमध्ये बसते. सो ते मलाच नाही आवडत, कारण का मग तो स्मेल वगैरे. त्याच्यामुळे तिला पुरं क्लीन करूनच झोपवते रात्री. दुधाची बॉटल कशी फेकली बघा. आता दूध पिएल आणि मग ती झोपेल 1-2 तासात. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.